भक्तिमार्गात आम्ही सांगितलं तसं भक्ती म्हणजे काय सांगितलं ते विभक्तपणावे आणि या भक्तीच्या जोडीला योग पाहिजे. लक्षात आलं? ही नुसती भक्ती नाही आहे, योगरूप भक्ती आहे. भक्तीला योगाची जोड पाहिजे, योगाला भक्तीची जोड पाहिजे. कुणीतरी मला वाटतं मगाशी प्रश्न विचारला का सकाळी कुणीतरी विचारला, मला आठवत नाही आहे, की हा जो योगाची साधना करायची आहे, निर्गुणाची साधना, मला वाटतं खाली कोणीतरी म्हणालं, निर्गुणाची उपासना जी आहे ती निर्गुणाची उपासना करायची आहे, पण सगुणाचेही आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. एकदम निर्गुणाची उपासना करता येत नाही, ती आपली ताकद नाही. आणि जर करायला केलो तर 12व्या अध्यायात म्हटलेल्या गीताच्या क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम, नुसत्या हठमायोगाच्या मार्गाने ती साधना करणं हे अतिशय क्लेशदायक आहे. म्हणून त्यापेक्षा राजयोग सांगितलेला आहे, भक्तिसहित योग. म्हणजे ध्यानाला बसताना सुद्धा आधी पहिल्यांदा स्मरण, सद्गुरूंचं स्मरण, भगवंतांचं स्मरण, भक्तांचं स्मरण, आणि त्यांना प्रार्थना की मी ध्यान करतोय, तुमची मला मदत पाहिजे, तुमची मदत पाहिजे. तर भगवंतांच्या सहाय्याशिवाय काही होत नाही. जीवाची ताकद आहे का सांगा मला? अल्प जीव तो, काय त्याच्यामध्ये आहे सांगा बरं. पण तो जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हा परमात्म्याची ताकद असते. पण तरी देखील परमात्म्याची ताकद ह्याचा अर्थ सुद्धा थेंबुटा सागर होतो. त्या थेंबात नावं बोटी चालत नाहीत. तो जेव्हा सागर होतो तेव्हा, आणि मग तो म्हणतो हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना, म्हणजे हे विश्वच माझं आहे, मी एवढासा नाही की आता. आणि ते समर्थाने ज्ञानेश्वर महाराजांनी समर्थ काही वेगळं सांगत नाहीत. समर्थ तेच सांगतात, घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड. अक्कल चालवा, बुद्धी चालवा, आणि काय करा बुद्धी चालवून. मी जो आहे ना संकुचित, देहापुरता मर्यादित आहे, काढून टाका. एका चरणात सगळी साधनं सांगितली समर्थाने. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, बस. आपण म्हणतोय रोज मनाचे श्लोक, पण देहबुद्धी म्हणजे काय, ते आत्मबुद्धी कशी करायची, त्यासाठी काय केलं पाहिजे, काय टाकलं पाहिजे, काय मिळवलं पाहिजे, विचार करायला पाहिजे. देहभाव आवश्यक आहे, त्याशिवाय काम करता येणार नाही. पण देहबुद्धी नाही उपयोगी. देह मी वाटेच्या नरा तो जाणावा आत्महत्यारा, किती कडक समर्थ सांगतायत. पण आपलं देह मी सुटतच नाही. माझं प्रवचन, अरे कुठला तू बोलतोस, बोलविता धनी वेगळाची, पुढच्या क्षणी वाणी बंद झाली तर तुझ्या हातात काही नाही आहे. कसला अहंकार, कसला मोठेपणा दाखवतोस. आपणच आपले हत्यारे आहोत, देह मी म्हणून. आत्मा मी म्हणा, राम करता ऐसे म्हणसी तेने पावसी यश कीर्ती प्रताप. म्हण ना तुझं काय बिघडलं. आणि बिघडलं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. जी वस्तुस्थिती आहे ती तू मान्य काय करत नाही आहेस. तू करतोस का काही. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मानुषाचे. किती सांगावं संतांनी. वास्तविक समर्थांचं तर आणखी सोपं आहे. सोपं खरं म्हणजे वाटतं सोपं नाही आहे. शब्दाचा अर्थ सोपा वाटतो, पण शब्दाचा माग जो अर्थ आहे, फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार, तर गुरु माहेरा अनाथांचे. सद्गुरू काय करतात, शब्दांचं वरची टरफलं काढून टाकतात, हातला ब्रह्मरस सांगतात. आपण ती टरफलच चगळत बसतो. असार ते सगळं तेच. दिवसभर काय बोलतात असं विचारला तर जो संसार जाणार आहे, जो ने देह सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश, असा जो देह आहे त्याला कसं नटवायचं, त्याला कसं सजवायचं, सकाळी काय, उद्या काय, दुपारी काय, त्याच्या भोवती 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 फिरतो आहोत. आणि जो क्षण येतो त्यावेळेला जे जातो तेव्हा आयुष्यभर केलेलं नरजन्म सगळा वाया गेला. गेला रे गेला, नरजन्म वाया गेला. जे केलं ते सगळं गेलं, 3 चिमट्या राख. पण जर एखाद्याने तो देह, नरदेहालाच ही शक्यता आहे, तो नरदेह जर त्याने आपल्या साधनेसाठी लावला तर त्या नरदेहातच राहून आपण आपलं जीवन सार्थकी लावू शकतो. सार्थक वाटे झाली यावेचाच
किंवा झाले जन्माचे सार्थक समर्थ म्हणतात. केव्हा जन्माचं सार्थक झालं? जेव्हा मी आणि तो एकरूप जेव्हा होतो तेव्हा जन्माचं सार्थक झालं. सार्थक म्हणून बंगल्याला नाव देऊन काही उपयोग नाही. हां, ती खात्री झाली पाहिजे. बस सार्थक वाटे झाली या वेचाच. जो काही जन्म घालवला, जी काही सद्गुरूंची सेवा त्यांची कृपा लाभावी म्हणून केली गेली. आणि सद्गुरूंची सेवा म्हणजे तरी काय? त्यांचे पाय चपायचे, त्यांना काय खायला करून घालायचं, ही सेवा नव्हे, ही देहाची सेवा झाली. स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. त्यांच्या मनात काय आहे, आपण कसं वागावं, काय करावं, आपल्या घरी बसून केलं तरी त्यांना समजतं. आधी त्यांच्या समोरच जाऊन करायला पाहिजे असं नाही आहे. त्यांच्या मनात जो भाव आहे त्या भावाप्रमाणे आपण होणं, ही स्वामींची म्हणजे सद्गुरूंची सेवा आहे. स्वरूपानंदाने जेव्हा माधवनाथांनी विचारलं, आपण तिकडे असता आपली सेवा काही होत नाही, तेव्हा ते म्हणले, तुम्ही प्रवचन करता हीच माझी सेवा आहे. ते काय त्यांचं हांतरून घातलं त्यांच्या कपड्यात, ती आहे सेवा, ती करतात मंडळी ज्यांना करायची ती. आणि सद्गुरू देखील सेवा सांगताना ज्याची त्याची पात्रता पाहून त्याप्रमाणे सेवा सांगत असतात. कष्ट करूनही घेतात, पण त्या कष्टाच्या बरोबर त्याची पातळी अशी उंचावतात हळूहळू बोधाची, की त्यांना जे म्हणायचं आहे ते त्या शिष्याला कळायला लागतं. केव्हा? जेव्हा साधनेने त्याची प्रज्ञा जागृत होते, तेव्हा मग संत काय सांगतायत, सद्गुरू काय सांगतात, त्याचं आकलन त्याला व्हायला लागतं. ग्रंथांचं आकलनसुद्धा तेव्हाच होतं. आपल्या स्थूल बुद्धीला ग्रंथाचं आकलन होत नाही. त्या प्रत्येक शब्दाच्या वाच्यार्थामागचा जो लक्षार्थ आहे तो जर कळायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आपली प्रज्ञा जागृत करायला पाहिजे. त्यासाठी ध्यानाची साधना केला पाहिजे. म्हणून सद्गुरू कृपा त्याच्याबरोबर साधना हे जर केलं गेलं तर आपल्यामध्येच फरक असलेला आपल्याला दिसून येईल. आणि असा जर फरक पडत असेल आणि श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ असं जर होत असेल तर ते श्रवण आहे असं समजावं, नाहीतर काही नाही, एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने, तसं आपल्याला करायचं नाही आहे. त्यामुळे आपण हे समजून घेऊया. आणि जिथं आपण आहोत तिथून आपल्याला एक प्रवचन ऐकलं तर त्या प्रवचनातून आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे, की ज्याच्यातून आपल्याला पुढं काही जाता आलं पाहिजे. नाही तर नुसती इतकी प्रवचनं ऐकली असं नुसतं आपल्या डायरीवर लिहून किंवा आपल्या खात्यावर जमा करून त्याचा उपयोग होणार नाही आहे. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.